कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज सकाळी कारखाना कार्यस्थळावर शांततेत आणि खेळीमेळीत झाली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. अनेक सभासदांनी हातामध्ये मंजूरची पोस्टर घेतली होती. विरोधी सतेज पाटील गटाचे सभासद सभास्थळी पोहोचू न शकल्याने कोणताही गोंधळ झाला नाही. कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी वार्षिक सभासदांसमोर अहवाल सादर केला. या सभेला माजी आमदार महादेवराव महाडिक तसेच कारखान्याचे संचालक मंडळ उपस्थित होते. अमल महाडिक यांनी संचालकांनी गत वर्षातील राबवलेल्या उपाययोजनांचा अहवाल सादर केला. तसेच येत्या काळात राबवल्या जाणाऱ्या योजनांची मागणी दिली. हातात मंजूर शब्दाचे पोस्टर घेऊन सभासदांनी प्रतिसाद दिला. ऊसासाठी कमी प्रमाणात अनुदान मिळते, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे आपण पाठपुरावा करत असल्याचे अमल महाडिक यांनी सांगितले. त्याचबरोबर साखर विक्रीसाठी असलेले नियम शिथिल करून कारखान्याच्या उत्पादन वाढीस मदत होईल अशी भूमिका शासनाकडे मांडत असल्याचे अमल महाडिक म्हणाले. शहरालगत शेतीचे प्रमाण कमी होत असल्याने कारखाना क्षेत्रातील 46 गावे वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सभेला कारखाना क्षेत्रातील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सतेज पाटील गटाचे नेते मोहन सालपे यांनी राजाराम कारखान्याच्या सभेत विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचा आरोप केला. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामॅन युवराज राऊतसह सौरभ पाटील, कोल्हापूर. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.